मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणात कारवाई। घर कोसळल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या मानखुर्दमध्ये काल रात्री चाळीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालेला होता। मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा समावेश आहे। यात 2 जण जखमी झाले होते। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आवश्यक सुरक्षतेचे नियम न पाळता अनधिकृत 4 मजली इमारतीचं बांधकाम करण्यात आलं होतं। इमारत काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा ठपका ठेवत 2 जणांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, इमारत दुर्घटना प्रकरणी ही 2 जणांना अटक करण्यात आली आहे, मोठी अपडेट आहे। नक्कीच मोठी अपडेट आहे। मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला ही एक महत्त्वाची अपडेट आहे आणि ह्या संदर्भात दोघांना अटकही करण्यात आलेली आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं। 4 मजली जी इमारत होती ही अनधिकृत होती आणि त्याच्या बाजूला ज्या झोपडपट्टी आहे ते नियमाचे उल्लंघन न करता बांधलेल्या घरं होती। असं असताना खरं तर ही जी इमारत आहे ती खाली करणं गरजेचं होतं, तसं होताना दिसलं नाही। फिर्यादी जी तक्रारीनुसार आवश्यक सुरक्षिततेचा नियम न पाळता अनधिकृत 4 मजली इमारत बांधकाम करण्यात आले होतं। इमारतीत काही दिवसापासून धोकादायक अवस्था असल्याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। शेजारील झोपडीमध्ये आवश्यक सुरक्षिततेचा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या। 4 मजली इमारत कोसळून शेजारी झोपडीवर पडल्याने 6 जणांचा मृत्यू झाला होता। ही मोठी दुर्घटना घडली होती, त्यामुळे आता त्याच्यावरती पोलिसांनी समोर गुन्हा दाखल केलेला आहे। आता ह्यामध्ये जे कोणी अधिकारी असतील, संबंधित व्यक्ती असतील, खासगी कॉन्ट्रॅक्टदार असतील, त्या सर्वांची तपासणी होणार आहे आणि या सर्वांवरती आरोप ठेवण्यात येणार आहे। निश्चित कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झालेला होता। त्याच प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे।